साहेब कुठल्या बोर्डचा त्रास आहे? काय प्रॉब्लेम? कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? तिकडचे आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत चला 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 हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा. स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो ऐकून लोकांची सेवा करा. मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, तुम्ही मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी? साधी सांगा साहेब, कोणाला त्रास होतोय? काय काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राऊळ, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे? म्हणजे अहो साहेब बरोबर आहे ना, राजकीय नाही आमच्या पक्षाचा काही पक्षाचं काही नाही आहे. विचार ह्यांनी त्रास होण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये. म्हणजे महेश सावंतला काय त्रास? पहिला तर त्याचा वॉर्ड नाहीये. तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी? कधी हप्ते हवे? अरे लोकांनी काम करायला निवडून दिलं, लोकांनी काम कर. गटर आहे, मीटर आहे, वॉटर आहे, लोकांच्या घरात आहे, हे काय करतोय तो? म्हणजे हा साध्या बोर्डचा त्रास करायला कशासाठी? आणि तू तक्रार येतो गोविंदर साहेबांचा वॉर्ड आहे, ते इकडे आमदार आहे, तुझा संबंध काय? ते इकडे येऊन दमदाटी करायचा, ह्याला हात लावायचं नाही. त्याला सांगायचं पहिलं दादर स्टेशनच्या बाहेर हप्ते घेतो ना तो, ते पहिलं सगळं बंद कर. तिकडे स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले आहेत, ते कोण कोण आहे ते बंद करा. सगळे मुसलमान आहेत, मुसलमानांच्या मतावरती तो आलाय तिकडच्या कापड बाजारच्या आणि इकडे मराठ्यांना त्रास देतो. कशासाठी? तुम्ही ऍक्शन घेतली, सगळा रस्ता मी बंद करून टाकेल. बघा कसं बघा, कोणाला त्रास होत नाही रस्त्याच्या मध्ये. स्पष्ट घ्या ऍक्शन. चल, कोणाला रस्त्याच्या मध्ये त्रास होत असेल, त्रास काय आहे त्याला का बघवत नाहीये? सगळे मराठी आणि त्यांना त्रास देतात. कापड बाजाराच्या बाहेर काय चालतं? शर्मावाले बसले आहेत, कबाबवाले बसले आहेत, त्याचे हप्ते येतात मग चालतं. बरोबर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.